वाल्मिक कराडला 14 दिवसांची सीआयडी कोठडी सुनावण्यात आली आहे। वाल्मिक कराड याला 14 तारखेपर्यंत म्हणजेच 15 दिवसांची सीआयडी कोठडी सुनावली गेली आहे। सीआयडीनं 15 दिवसांची कोठडी मागितली आणि कोर्टानं देखील 15 दिवसांची कोठडी दिली आणि या मधल्या दिवसामध्ये तपास आणखी वेगानं केला जाईल। आणि आता पुन्हा पाहूयात सकाळच्या 100 बातम्या। वाल्मिक कराडच्या सह्याद्री सहकारी साखर कारखान्याच्या सभासदांसाठी नवीन वर्षाच्या सुरुवातीला माजी सहकार मंत्री बाळासाहेब पाटील यांनी 2 मोठ्या घोषणा केल्या। चालू गळीत हंगामाची ऊस दराचा पहिला हप्ता 3204 रुपये तर एप्रिलपासून सभासदांना मोफत साखर घरपोच पोहोचवण्याचा निर्णय जाहीर करण्यात आला। मुंबईत समृद्धी महामार्गावरील इगतपुरी ते आमणे टप्प्याचं 100% काम पूर्ण झालंय। अखेरच्या टप्प्यातील कामं पूर्ण होताच मार्चमध्ये वाहतूक सेवा सुरू करण्याचं महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाचं नियोजन आहे। त्यामुळे नव्या वर्षात नागपूर मुंबई प्रवास अतिवेगवान म्हणजेच केवळ 8 तासांचा होणार आहे। ठाणे इंटिग्रल रिंग मेट्रो प्रकल्पाबाबत एक मोठी अपडेट आहे। ठाणे इंटिग्रल रिंग मेट्रो प्रकल्प कॉरिडॉरसाठी जिओ टेक्निकल इन्व्हेस्टिगेशन सुरू करण्यात आलंय आणि हा महत्वाकांक्षी कॉरिडॉर 29 किलोमीटरचा असून यात 22 स्थानकं असणार आहेत तर यातील 2 स्थानकं भूमिगत असणार आहेत। 2029 पर्यंत ही मेट्रो ठाणेकरांच्या सेवेत दाखल होऊ शकते। 2024 हे वर्ष आतापर्यंतचं सर्वात उष्ण वर्ष ठरलंय। 2023 मध्ये सर्व उच्चांक मोडीत काढून औद्योगिकीकरण पूर्व काळापेक्षा गत वर्षात तापमान सरासरी 1.5 अंश सेल्सिअसनं वाढल्याची माहिती समोर आली आहे। सलग 13 महिने सरासरीपेक्षा जास्त तापमान होतं। राज्यातील साखर कारखान्यांनी डिसेंबर अखेरपर्यंत 29 लाख टन साखरेचं उत्पादन केलं। 15 नोव्हेंबरपासून सुरू झालेल्या साखर हंगामानं आता गती घेतली आहे आणि साखर पट्ट्यात चांगली थंडी असल्यामुळे साखर उतारा सुद्धा चांगला मिळत असल्यामुळे गाळपाला वेग आलाय। मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी हा राज्य शासनाचा महत्वाकांक्षी प्रकल्प आहे। या प्रकल्पाला गती देण्यासाठी जिल्हाधिकारी आणि पोलीस अधीक्षकांनी नियमित बैठका घेऊन अडचणी सोडवाव्यात असे आदेश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी दिलेत। महाराष्ट्रातील नवी मुंबई आणि उत्तर प्रदेशातील नोएडामध्ये लवकरच नवीन आंतरराष्ट्रीय विमानतळ सुरू होणार आहे। अशातच केंद्र सरकारनं विमानतळाच्या सुरक्षेसाठी 2800हून अधिक केंद्रीय उद्योगात सुरक्षा दलाचे कर्मचारी मंजूर केलेत। यात नवी मुंबई विमानतळासाठी 1840 पदांचा समावेश आहे। सोयाबीन खरेदी नोंदणीची मुदत 7 दिवसांनी म्हणजे 6 जानेवारीपर्यंत वाढवण्याचा निर्णय घेण्यात आलाय। नोंदणी केलेल्या शेतकऱ्यांच्या सोयाबीनची खरेदी नाफेड आणि एनसीसीएफ यांच्या मार्फत 12 जानेवारीपर्यंत केली जाणार आहे। आयटीडी सिमेंटेशनला वाढवण बंदराचं कंत्राट मिळालंय। 2025 या वर्षापासून या कामाला खऱ्या अर्थानं गती मिळणार आहे। सर्व हॅशटॅग तब्बल 76,220 कोटी रुपये खर्च करून बांधले जाणारं वाढवण बंदर देशातील सर्वात मोठं बंदर असणार आहे। मुंबई विद्यापीठाच्या उन्हाळी सत्राच्या परीक्षांच्या तारखा जाहीर करण्यात आल्या आहेत। 18 ते 26 मार्च दरम्यान या परीक्षा सुरू होतील। 439 परीक्षा केंद्रावरती 1,38,000 विद्यार्थी परीक्षा देणार आहेत। उत्तर प्रदेशातील प्रयागराज इथे होणाऱ्या कुंभमेळ्याच्या निमित्तानं रेल्वे विभागाच्या IRCTC कडनं भारत गौरव या विशेष रेल्वेचं नियोजन करण्यात आलंय। पुण्यातल्या भाविकांसाठी 15 जानेवारीला पुणे स्थानकांवरनं विशेष रेल्वे उत्तर प्रदेशकडे रवाना होईल। नवं सरकार स्थापन झाल्यानंतर प्रशासनात देखील फेरबदल सुरू करण्यात येत आहेत। प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या बदल्या केल्या जात आहेत। काही अधिकाऱ्यांना पदोन्नती देखील देण्यात आली आहे। लाल कांद्याचे सोलापूर बाजारात 36,000, नाशिक जिल्ह्यामध्ये 1 लाख क्विंटल तर अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये 15,000 क्विंटलची आवक झाली तर राज्यामध्ये जवळपास 2,30,000 क्विंटलची आवक झाली। लाल कांद्याला कमीत कमी 1400 रुपयांपासून ते 2,650 रुपयांपर्यंतचा सरासरी दर मिळाला। नागरिकांची सुरक्षितता तसंच दुचाकी अपघातातील मृत्यूचं वाढतं प्रमाण रोखण्यासाठी आजपासून राष्ट्रीय महामार्गावरती हेल्मेट वापरणं बंधनकारक आहे। दुचाकी चालक आणि मागे बसलेला त्याचा सहप्रवासी अशा दोघांनीही हेल्मेट वापरणं सक्तीचं आहे। संतोष देशमुख यांचे बंधू धनंजय देशमुख यांनी उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात क्रिमिनल रिट याचिका दाखल केली। मंत्री धनंजय मुंडे यांची मंत्रिपदावरून हकालपट्टी करावी अशी मागणी या याचिकेत करण्यात आली आहे।
मसाजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणातील संशयित आरोपी वाल्मिक कराड पुण्यामध्ये सीआयडी समोर शरण आला. मसाजोगचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणात वाल्मिक कराड 3 आठवड्यापासून फरार होता आणि या प्रकरणात आतापर्यंत 4 आरोपींना अटक झाली आहे. शरण येण्यापूर्वी वाल्मिक कराड सोलापूरला देवदर्शनासाठी गेला होता असा दावा कराड समर्थकानं न्यूज 18 लोकमतशी बोलताना केला. वाल्मिक कराडनं शरणागती पत्करल्यानंतर मुख्यमंत्री फडणवीसांनी पहिली प्रतिक्रिया दिली. राज्यात गुंडांचं राज्य चालू देणार नसल्याचं त्यांनी ठणकावलं. हत्येतील फरार आरोपींना बिलकुल सोडणार नसल्याचं फडणवीस म्हणाले. संतोष देशमुखांच्या कुटुंबियांशी फोनवरून चर्चा केल्याचं त्यांनी सांगितलं. परभणीतील सोमनाथ सूर्यवंशीची हत्या पोलिसांनीच केली असा आरोप आनंदराज आंबेडकर यांनी केला. दरम्यान सूर्यवंशीची हत्या करणाऱ्यांना फाशी देण्याची मागणी त्यांनी केली. न्यूज 18 लोकमत सकाळचे 7 वाजता आहेत आणि न्यूज 18 लोकमतच्या तमाम प्रेक्षकांना 2025 या नवीन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा. या बुलेटिनमध्ये आता बघूयात सकाळच्या 100 बातम्या. न्यूझीलंडमध्ये नववर्षाचं दिमाखात स्वागत करण्यात आलं. न्यूझीलंडच्या ऑकलंडमधील स्काय टॉवरवर फटाक्यांची आतषबाजी करत सरत्या वर्षाला निरोप देण्यात आला. न्यूझीलंडनंतर ऑस्ट्रेलियातील सिडनीत नवीन वर्षाचं जल्लोषात स्वागत करण्यात आलं. जोरदार आतषबाजी करत सरत्या वर्षाला निरोप दिला गेला. तर युरोपमध्ये ख्रिसमस आणि नवीन वर्षाचा उत्साह बघायला मिळाला. लहान मुलांसोबतच नागरिकांनी ख्रिसमसचा आनंद लुटत नवीन वर्षाचं स्वागत केलं. शिर्डीमध्ये भाविकांनी नवीन वर्षाचं स्वागत केलं. नववर्षानिमित्तानं शिर्डीच्या साईबाबा मंदिराला आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आली. तसंच तब्बल 4 टन फुलांचा वापर करून मंदिराला सजावट करण्यात आली. पाचशे ड्रोनच्या माध्यमातून गोव्यात नवीन वर्षाचं स्वागत करण्यात आलं. नववर्षाचं स्वागत करत गोव्यात पहिल्यांदाच हा प्रयोग करण्यात आला. अलिबाग, नागाव, श्रीवर्धन, दिव्यागार या समुद्र किनाऱ्यावरती पर्यटकांनी नवीन वर्षाचं स्वागत करण्याकरता गर्दी केली. नववर्ष स्वागतासाठी देशविदेशातून दिव्यागार समुद्र किनाऱ्यावरती पर्यटक दाखल झालेत. 12 ज्योतिर्लिंगांपैकी एक असलेल्या श्री क्षेत्र त्र्यंबकेश्वर मंदिरात भाविकांनी अलोट गर्दी केली. नवीन वर्षाचं स्वागत करत भाविकांनी नाशिकच्या त्र्यंबकेश्वर मंदिरात जाऊन दर्शन घेतलं. तर ही दृश्य आहेत नाशिकच्या त्र्यंबकेश्वर इथल्या ज्योतिर्लिंगाची आणि तिथे नववर्षाच्या स्वागताला त्र्यंबकेश्वराचं दर्शन घेण्यासाठी भाविकांनी केलेली ही गर्दी आपल्याला दिसते. नववर्षाचं स्वागत करत असताना देवदर्शन मोठ्या प्रमाणात केलं जातं. नवीन वर्षाची आपली सुरुवात ही देवदर्शनानं व्हावी अशी अनेकांची इच्छा असते आणि म्हणूनच महाराष्ट्रातल्या प्रत्येक मंदिरात आणि तीर्थक्षेत्री ही अशी गर्दी भाविकांची आज 1 जानेवारीला होतीये. आता 2025 या वर्षाचं जल्लोषात स्वागत केलं जात आहे. आजपासून देशात अनेक मोठे बदल लागू होणार आहेत, ज्याचा प्रभाव कित्येक कुटुंबावरती आणि प्रत्येकाच्या खिशावर होणार आहे. या बदलांमध्ये स्वयंपाकघरात वापरल्या जाणाऱ्या LPG सिलेंडरच्या किमतींपासून ते UPI पेमेंटपर्यंतच्या नियमांचा समावेश आहे. तर नवीन वर्षामध्ये काय काय बदल होणार, तर हवाई इंधनाच्या दरामध्ये बदल होण्याची शक्यता आहे. त्याचसोबत EPFO कडनं पेन्शनधारकांसाठी नव्या वर्षात नवा नियम लागू करण्यात येतोय. तर हे काही बदल नवीन वर्षातले. पेन्शनधारकांना कोणत्याही बँकेतनं रक्कम काढता येणार आहे, ही एक सकारात्मक गोष्ट नवीन वर्षामध्ये म्हणता येईल. कार खरेदीच्या उत्पादन शुल्क आणि खर्चामध्ये वाढ होणार आहे, त्यामुळे नवीन वर्षात कार खरेदी करताना जास्त पैसे मोजावे लागणार आहेत. UPI पेमेंट मर्यादा वाढण्याची शक्यता आहे, हा एक नवीन वर्षात होणारा बदल. तर सेन्सेक्स आणि बँकेक्सच्या एक्सपायरी दिवसांमध्ये बदल होणार आहे. त्रैमासिक आणि 6माही करार शेवटच्या मंगळवारी होईल. हे काही बदल नवीन वर्षातले. निफ्टी 50च्या मासिक सौद्यांसाठी गुरुवारचा दिवस निश्चित करण्यात आलाय.
आणि आता पुढची बातमी ती म्हणजे 3 आठवड्यांपासून ज्याची राज्यभर चर्चा होती तो वाल्मिक कराड अखेर सीआयडी समोर शरण आला. पुण्यातील सीआयडी कार्यालयात कराड हजर झाला. कराड पुण्यामध्ये आत्मसमर्पण करणार असल्याचं वृत्त न्यूज 18 लोकमतनं सर्वात आधी प्रसारित केलं होतं आणि ते खरं ठरलं. पण आता कराडच्या शरणागतीवरून राजकारण पेटलंय. विरोधकांनी सीआयडीच्या कार्यक्षमतेवरती सवाल उपस्थित केलेत. वार मंगळवार, वेळ दुपारी 12:02 सीआयडीची अनेक पथकं ज्याचा राज्यभर शोध घेत होते त्या वाल्मिक कराडचा एक व्हिडिओ समोर आला. पहिल्यांदाच त्यानं हा सगळ्या प्रकारावर व्हिडिओच्या माध्यमातून आपली बाजू मांडली. तसंच आपण सीआयडीला शरण जाणार असल्याचा दावा व्हिडिओच्या माध्यमातून केला. केज पोलीस स्टेशनला खोटी खंडणीची फिर्याद दाखल झालेली आहे. मला अटकपूर्वचा अधिकार असताना मी सीआयडी ऑफिस पुणे पाषाण रोड इथं सिलेंडर होत आहे. पण हे वृत्त प्रसारित होत नाही तोच दुसऱ्याच मिनिटाला पुण्याच्या पाषाण परिसरातील सीआयडी ऑफिसमध्ये एकच धावपळ उडाली. ठिकाण सीआयडी ऑफिस पाषाण पुणे. वेळ दुपारी 12:04 गेली 22 दिवस सीआयडीचं पथक ज्याचा शोध घेत होते तो वाल्मिक कराड सीआयडी ऑफिस मध्ये अवतरला. आले भाऊ काय झालं? वाल्मिक भाऊ काय झालं? भाऊ काय झालं होतं? भाऊ तुम्ही काय झालं? काय होतं? कराड साहेब काय झालं होतं? अण्णा काय झालं होतं? अण्णा काय झालं? अण्णा मंगळवारी वाल्मिक कराड सीआयडीला शरण आला. कराडवर खंडणीचा गुन्हा दाखल केल्यानंतर त्याच्या शोधासाठी सीआयडीच्या पथकानं जंग पछाडलं. त्याच्या अटकेच्या मागणीसाठी बीड जिल्ह्यातील सत्ताधारी आणि विरोधकांनी रान पेटवलं. या पार्श्वभूमीवर कराडच्या अटकेसाठी सीआयडीवर दिवसेंदिवस दबाव वाढला होता. त्यामुळे वाल्मिक कराडवर सीआयडी समोर शरण येण्याशिवाय पर्याय राहिला नव्हता. आणि हा सगळा घटनाक्रम पाहता तसंच दुपारी वाल्मिक कराड सीआयडी समोर हजर झाला आणि आपण निर्दोष असल्याचा दावा केला. संतोष भैया देशमुखांचे जे कोणी मारेकरी असतील त्यांना अटक करावी व त्यांना फाशीची शिक्षा द्यावी. राजकीय दोषापोटी माझं नाव त्याच्याशी जोडलं जात आहे. पोलीस तपासात जे निष्कर्ष निघाले मी जर दोषी दिसलो तर न्यायदेवतांनी मला जे शिक्षा देईल ते मी भोगायला तयार आहे. मसाजोगचे सरपंच संतोष देशमुखांच्या हत्येनंतर बीड जिल्ह्यातलं वातावरण ढवळून निघालंय. दरम्यान खंडणी प्रकरणी सीआयडीनं वाल्मिक कराडवर गुन्हा दाखल केला. पण कराडवर खुनाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी सर्वपक्षीय नेत्यांनी केली आहे. या पार्श्वभूमीवर सीआयडीनं वाल्मिक कराड होती फास आवळायला सुरुवात केली होती. राजकीय हेतू परस्पर हे ते आता हे जोडायचे उद्योग झाले. कशाचं राजकारण आणि कशाचं काय? आम्ही कोणी राजकारत्यांनी तुम्हाला सांगितलं होतं का इतक्या चुकीच्या पद्धतीने संतोष देशमुखला मारा म्हणून? उगाच आपलं स्वतःच्या अंगावर आल्याच्या नंतर काहीतरी बोलायचं म्हणून ते बोलतायत. माझं मत असं आहे, तुम्हाला कोणी उद्योग सांगितला होता? ही अशीच घटना ऑक्टोबर 2023 माझ्या मतदारसंघातील पाटोदा तालुक्यामधून घडली होती. बीडच्या मसाजोगचे सरपंच संतोष देशमुखांची 9 डिसेंबरला निर्घृण हत्या करण्यात आली. त्यानंतर बीड जिल्ह्यातल्या सत्ताधारी आणि विरोधी पक्षाच्या लोकप्रतिनिधींनी हे प्रकरण लावून धरलं. दरम्यान वाल्मिक कराडचं नाव चर्चेत आलं. पण सीआयडीनं 11 डिसेंबरला वाल्मिक कराड विरोधात खंडणीचा गुन्हा दाखल केला. तेव्हापासून सीआयडी वाल्मिक कराडच्या मागावर होती. पण तो काही हाती लागत नव्हता. त्यामुळे बीडच्या जनतेत आक्रोश वाढत होता. शरण वगैरे हा शब्द योग्य वाटत नाही. मला असं वाटतं की जर त्यांना अरेस्ट झाली असती तर मनाला आनंद हा शब्द योग्यच नाही. पण थोडंसं समाधान वाटलं असतं. कारण का माझी अपेक्षा होती की सरकारने त्यांना अरेस्ट करायला हवी होती. शरण काय म्हणताय? याच्यात कसलं शरण? एका माणसाचा खून झालेला आहे, ज्या पद्धतीने झालेला आहे. आणि तुमच्याच सगळ्या चॅनलवर त्यांच्या कुटुंबाचे जे अश्रू, त्यांच्या लेकीचे अश्रू हे आयुष्यात कोणीच विसरणार नाही.
खरं तर कराडच्या अटकेविषयी अनेक तर्कवितर्क लढवले जात होते. पुण्यात अत्यंत नाट्यमयरित्या कराड सीआयडीला शरण आला. कराड पुण्यात येणार असल्याचं वृत्त न्यूज 18 लोकमतनं सगळ्यात आधी दिलं होतं. कराडच्या शरणागतीनं त्याच्यावर शिक्कामोर्तब झालं. सुरेश जाधवसह वैभव सोनवणे, न्यूज 18 लोकमत, पुणे.